गुड मॉर्निंग बालमित्रांनो. पुन्हा एकदा फ्री लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये 5th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर रोमन न्यूमेरल्स पाहिलेलं आहे. आता आपण सेकंड लेक्चरमध्ये 5th स्टँडर्डचं सेकंड लेक्चर म्हणजे नंबर वर्क्स पाहणार आहोत. तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की यू हॅव लर्न टू रीड अँड राईट नंबर्स इन द डेसिमल सिस्टम यूजिंग द 10 डिजिट फ्रॉम 0 to 9. तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे की डेसिमल सिस्टम काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे 10 डिजिट यूज केलेले आहेत 0 to 9 ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 0 to 9 डिजिट वापरून आपण डेसिमल सिस्टम शिकलेलं आहे, डिजिट्स कसे बनवायचे हे शिकलेलं आहे. सोबतच बघा आता एक मित्रांनो मी मराठीलासुद्धा कवर करणार आहे सोबतच. तर मराठीमध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. मराठीमधल्या स्टँडर्डचं आहे 5th स्टँडर्डचं आहे मराठी मीडियमचं संख्या ज्ञान म्हणून सेकंड चॅप्टर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे दशमान संख्या लेखन पद्धतीत म्हणजे तेच डेसिमल सिस्टम 0 to 9 हे 10 अंक वापरून 0 to 9 हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या हे आपण पाहिले आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण याच्या आधी 0 to 9 संख्या वापरून अंक वापरून संख्या कशा बनवायच्या, कशा लिहायच्या, वाचायच्या हे आपण शिकलेलं आहोत. म्हणून ते काही तुम्हाला जास्त डीपमध्ये न जाता डायरेक्ट तुम्हाला उदाहरण संग्रह 2 म्हणजे प्रॉब्लेम सेट 2 त्यांनी दिलेला आहे. प्रॉब्लेम सेट 2 त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो प्रॉब्लेम सेट नंबर 2 पाहण्याआधी आपण थोडंसं रिव्हिजन करूया. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही अभ्यास काय करता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही अभ्यास कसा करता हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला अभ्यासाच्या टेक्निकसुद्धा सांगणार आहे. तर बघा टेक्निकचा पहिला पार्ट म्हणजे हा तर तुम्ही जे काही अभ्यास करताना त्याला ॲटलिस्ट पुढचे 3 दिवस रिव्हिजन देत राहा. जसं आता मी तुम्हाला जे आपण रोमन न्यूमेरल शिकलेलं आहे ते तुम्ही काल शिकलेत बरोबर. तर त्याला आज रिव्हिजन देणं गरजेचं आहे, उद्या रिव्हिजन देणं गरजेचं आहे. म्हणून चॅप्टर स्टार्टिंगच्या आधी म्हणजे आता सेकंड चॅप्टर स्टार्टिंगच्या आधी मी तुम्हाला क्विक रिव्हिजन देणार आहे रोमन न्यूमेरल्सची. ओके. तर चला तर मित्रांनो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थोडी क्विक रिव्हिजन घेऊयात. बघा मित्रांनो रोमन न्यूमेरल्समध्ये कॅपिटल लेटर्स जे ABCD आहे ते ABCD जे कॅपिटल लेटर्सला इंडिकेट केलं आहे म्हणजे नंबर्सला इंडिकेट केलं आहे कॅपिटल लेटर्सने. बघा तर बघा 1ला इंडिकेट केलं आहे आयने 1ला इंडिकेट केलं आहे आयने, 5ला इंडिकेट केलं आहे व्हीने, 10ला इंडिकेट केलं आहे एक्सने, 50ला इंडिकेट केलं आहे एलने, 100ला इंडिकेट केलं आहे सीने, 500ला इंडिकेट केलं आहे डीने, 1000ला इंडिकेट केलं आहे एमने. तर बघा मित्रांनो याचा शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. याला लक्षात ठेवायचं IV ठीक आहे. IVX LCD आहे ना आपल्याकडे टी व्ही जे असते टी व्हीचा टाईप आहे ना LCD IVX LCD M IVX LCD M. मला आता नंबरमध्ये कसं लक्षात ठेवणार 1 5 10 50 100 500 1 5 10 1 5 10 50 100 500 त्याच्यानंतर काय ना 1000. हे सरळ भाषेत बघा 1 रुपयाची नोट असते, 5 रुपयाची नोट असते, 10 रुपयाची नोट असते, त्यानंतर 50ची नोटसुद्धा मिळते आपल्याला, 100ची नोटसुद्धा मिळते आणि 500ची नोटसुद्धा मिळते. आता 1000ची नोट बंद झाली ही गोष्ट वेगळी आहे, 1000ची नोटसुद्धा आपल्याला मिळत होती. आता याच्यामध्ये काही लोक म्हणतील 20ची नोटसुद्धा मिळते, तर थोडं एक्सेप्शन ठेवायचं, 20ची नोट आपण विसरून जायचं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं 1 रुपया 5 रुपये 10 रुपये 50 100 500 आणि 1000 IVX LCD M. ठीक आहे. तर बघा हे झालं शॉर्ट ट्रिक्स. नंतर दुसरं लक्षात ठेवा मी काय सांगितलं होतं आता त्याच्यामध्ये रूल्स होते. ठीक आहे. पहिला रूल्स काय होता की
आणि एक्स हा जेवढ्या वेळा रिपीट होईल ही त्याची सम केली म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू येईल. बरोबर. म्हणजे आता आय जर 2 वेळा रिपीट झाला तर 1 + 1 म्हणजे याची व्हॅल्यू 2. बरोबर. एक्स जर 2 वेळा रिपीट झाला तर 10 + 10 म्हणजे याची व्हॅल्यू 20. ठीक आहे ना. 10 + 10 म्हणजे याची व्हॅल्यू 20. क्विक रिव्हिजन देतो आपल्याला म्हणून मी फास्ट घेतो आहे थोडं. त्यानंतर सेकंड रूल काय सांगितला त्यांनी की आय आणि एक्स हा मॅक्झिमम 3 वेळा रिपीट होऊ शकतो. किती वेळा? 3 वेळा. चौथ्यांदा रिपीट होणार नाही. चौथ्यांदा रिपीट होणार नाही. मॅक्झिमम किती? 3 वेळा. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा रूल मी तुम्हाला शिकवला होता 3 नंबरचा आणि 4 नंबरचा, दोन्ही एकाच याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. शॉर्ट ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला. बिगर नंबरच्या, जसं आता इथं बिगर नंबर घेतो मी एक्स, बिगर नंबरच्या लेफ्ट साईडला आणि बिगर नंबरच्या राईट साईडला छोटा नंबर जो असणार आहे म्हणजे आय. बरोबर. आता हा आय जो आहे हा एलच्या लेफ्ट साईडला जर असेल म्हणजे मी याला उदाहरण लिहितो आय एक्स किंवा आय व्ही. बरोबर. हे 2 उदाहरण लिहिले मी. बिगर नंबरच्या लेफ्ट साईडला असेल तर तो निगेटिव्ह होईल. शिकवलं. बरोबर. लेफ्ट साईडला निगेटिव्ह म्हणजे याची व्हॅल्यू काय राहणार? बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर. बिगर नंबर किती आहे? 10 - 1 = 10. सॉरी 9. बरोबर. त्यानंतर हाच नंबर जसा हा इथं घेऊ आपण, निगेटिव्ह सांगितलेला आहे. बिगर नंबर किती आहे इथं? 5 - 1 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? 4. बरोबर. हाच नंबर जेव्हा बिगर नंबरच्या राईट साईडला जाईल म्हणजे बघा इथं उदाहरण सेम घेतो मी, एक्स आणि व्ही याच्या राईट साईडला घेतला मी इथं आय आणि इथं घेतला आय. बरोबर. आता बघा तसं काय झालं आहे सिम्पल, तर इथं 2 घेतो मी. ठीक आहे. एक्सच्या राईट साईडला, व्हीच्या राईट साईडला. तर राईट साईड म्हणजे काय सांगितलं होतं मी? पॉझिटिव्ह. बरोबर. आर मीन्स पॉझिटिव्ह म्हणजे याची व्हॅल्यू काय जाणार? 10 + 2 ते झाली 12. बरोबर. याची व्हॅल्यू काय जाणार? 5 + 2 म्हणजे याची व्हॅल्यू 7. आता इथं एक आणखी ऑब्झर्वेशन आहे ते लक्षात घ्या. आय हा लेफ्ट साईडला फक्त एकदाच येतो आहे. आय हा लेफ्ट साईडला फक्त एकदाच येतो आहे. राईट साईडला हा 3 वेळा येतो मॅक्सिमम. बरोबर. तर बघा आता पुढचा पॉईंट नंबर म्हणजे पुढचा रूल, त्यामध्ये आणखी एक ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला जेव्हा आपण नंबर्स तयार करतो. बघा आता मी आधी लिहून दाखवतो नंबर, नंतर तुम्हाला ट्रिक सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बरोबर. आता बघा याच्यामध्ये एक रूल होता. काय सांगितलं होतं मी? 3R. बरोबर. म्हणजे आर हा 3 वेळा राईट साईडला येईल, आय हा 3 वेळा राईट साईडला येईल. त्यानंतर 1L म्हणजे हा काय सांगितलं होतं मी? आय हा लेफ्ट साईडला 1 वेळा येईल. त्यानंतर काहीतरी एक मोठी व्हॅल्यू येईल, मोठा नंबर येईल, जो झाला 5. परत सेम पॅटर्न रिपीट झालं आहे बघा. 3R राईट साईडला आय 3 वेळा आला आहे. बरोबर. नंतर परत सेम पॅटर्न 1L म्हणजे लेफ्ट साईडला आय हा 1 वेळा आला आहे. त्यानंतर परत मोठा नंबर आला आहे. हाच पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. 3R 1L बिगर नंबर, 3R 1L बिगर नंबर आणि जो बिगर नंबर येईल त्याला कंटिन्यू केला जाते. लक्षात. बघा हा झाला तुमचा शॉर्ट रोमन न्यूमेरल्सचा आणि या शॉर्ट रिव्हिजनला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता येऊ आपण नंबर सिस्टमवरती म्हणजे संख्याज्ञानवरती. तर संख्याज्ञानमध्ये डेसिमल शब्द आहे, तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी आपण जे शिकलेलं आहे त्याची पण शॉर्ट रिव्हिजन घेऊन घेऊ परत. तर तुम्हाला सध्या 5 अंकी संख्येपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. तर 5 अंकी संख्येसाठी बघा जे तुम्ही 4थ्या वर्गापर्यंत शिकलेत ते तुम्हाला सांगतो. बघा आता
आता आधी हां, युनिट प्लेस याला म्हणतात, युनिट प्लेस किंवा वन्स म्हणतात त्याला, किंवा वन्स. ठीक आहे, युनिट प्लेस किंवा वन्स प्लेस. बघा एक मिनिट, बघा मित्रांनो, आता युनिट किंवा वन्स प्लेस ज्याला आपण यू और ओने इंडिकेट करतो. ठीक आहे, त्यानंतर येतो टेन्स प्लेस. आता टेन्समध्ये काय असतं, टेन्थ प्लेसमध्ये, ठीक आहे, टेन्थला आपण इंडिकेट करतो टीने. ठीक आहे, त्यानंतर येतो 100 प्लेस, HUNDRET, 100 प्लेस. प्रॉब्लेम सेट 2 मधला पहिला क्वेश्चन, घालतो. युजिंग द डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. Write 10 each of 2, 3, 4 and 5 digit numbers. रीड द नंबर्स. त्यांनी काय म्हटलेलं आहे या क्वेश्चनमध्ये आपल्याला सरळ सरळ की 0पासून 9पर्यंत हे 10 डिजिट यूज करायचे आहेत आणि प्रत्येकी 10 नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. सर 2 डिजिट असणार आहेत 10, 3 डिजिट असणार आहेत 10, 4 डिजिट आणि 5 डिजिट. तर मग आपण सुरू करूया नंबर सिस्टम. तर आपण याला सॉल्व करूयात. बघा मित्रांनो, मी इथे एक टेबल तयार केलेला आहे. जसं त्याने क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे एक्झामिनरने, तसं आपण इथं एक टेबल बनवलेलं आहे. त्या टेबलमध्ये काय लिहिलं आहे मी बघा, तुम्हाला पण असाच टेबल तयार करायचा आहे. आधी सिरियल नंबर की जे डिजिट सांगितले आपल्याला 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 डिजिट्स. ठीक आहे, आता प्रत्येकी किती 2 डिजिट. आता 2 डिजिटवाले आपल्याला नंबर्स बनवायचे आहेत. तर 2 डिजिट एकदम सोपी आहे, मी बनवतो, सांगतो तुम्हाला एकदम सोपी टेक्निक. 1, 2 त्याला 2 डिजिट, 2, 3, 23 बरोबर, 34 बरोबर, त्यानंतर 45, त्यानंतर 56. बघा प्रत्येक डिजिट यूज करायचं आहे आपल्याला. 56, त्यानंतर 67 म्हणलं ना, त्यानंतर बघा 78, 89 बरोबर 2 डिजिट, त्याच्यानंतर 90 झाला 2 डिजिट नंबर्स. आता आपल्याला 10 नंबर डिजिट पाहिजे. तर 10 नंबरसाठी आपण इथून 1पासून 0पर्यंत कंटिन्युअस यूज केलं आहे. काय टेक्निक वापरली मी, एकदम सोपी. बघा एकदम सोपी टेक्निक. 1 नंतर 2 येते बरोबर, लिहून घेतला मी. बरं 1 नंतर नेक्स्ट डिजिट काय 2, 1, 2. 2ला मी इथं रिपीट केलं. 2 नंतर नेक्स्ट डिजिट काय 3, 2, 23. 3ला परत रिपीट केला. 3 नंतर नेक्स्ट डिजिट 4, 34. सेम पॅटर्न फॉलो केला आहे. पण आता इथं 9 डिजिट तयार झालेत. इथं 1पासून 0पर्यंत ऑल डिजिट यूज झालेत. आता एक 10 नंबरचा डिजिट पाहिजे, तर जास्त काही टेन्शन नाही घ्यायचं. याच्यामधला कुठला पण एक डिजिट जो आहे त्याला अल्टरनेट करायचं. जसं आहे तर इथं मी घेतला 34, त्याला मी इथं 43 करून टाकतो, झाले 10 डिजिट बरोबर. नेक्स्ट डिजिट बघा आता 3 डिजिटला पण मी सेम पॅटर्न यूज करणार आहे बरोबर. सेम पॅटर्न काय राहणार आहे बघा, आता 1, 2, 3 बरोबर, म्हणजे 123 झाला 3 डिजिट. नंतर परत 345 बरोबर, त्यानंतर 500. याला पण असं पण लिहू शकतो. आता बघा मी काय केले तर 145. मी लास्ट डिजिट घेतला. तुम्ही सेकंड डिजिटसुद्धा घेऊ शकता, सेकंडपासून रिपीट. म्हणजे मी इथं करणार आहे 456, 567,
678, 789 झाला ना 3 डिजिट. नंतर परत 890 म्हणजे 890. आता परत सेम पॅटर्न यूज करायचा. इथं आपण 0पासून 9पर्यंत 1पासून 0पर्यंत ऑल डिजिट यूज केलेत. आता पाहिजे आपल्याला अल्टरनेट. तर याच्यामधले कुठलं पण अल्टरनेट घेऊन घ्या. इथून घेतो मी 654 म्हणजे 654, 876. आपल्याला 3 डिजिट नंबर बनवायचे आहेत. कसे बनवायचे, काय बनवायचे हे त्यांनी सांगितलं का? नाही. महत्त्वाचं काय आपल्याला 3 डिजिट नंबर बनणे. तर बघा आता 876. आता याच्यामधलं घेऊ 565. बनले 10 डिजिट, बरोबर. त्यानंतर 4 डिजिट. 4 डिजिटला सुद्धा सेम पॅटर्न यूज करतो मी. 1234, बरोबर. त्यानंतर सेकंड 2345 असंच आहे ना, बरोबर. त्यानंतर 3456 आहे ना. एकदम सोपी टेक्निक. काही कुठं डोकं लावायचं नाही जास्त. काही जे सोपी होत आहे ना, सोप्या पद्धतीनं सॉल्व करायचं. जिथं डोकं लावायचं तिथंच डोकं लावायचं. जास्त कसं डोक्याला कशाला कचरा भरायचा जास्त डोक्यामध्ये, हे कसं होईल. सोपी गोष्ट त्याला अवघड कशाला करायचं. एकदम सोपी टेक्निक. 4567 येत आहे ना. 5678, बरोबर. 6789, बरोबर. 7809 म्हणजे 890, बरोबर. त्यानंतर 3 डिजिट परत रिपीट मारा. इथूनच करतो रिपीट. 8907, बरोबर. त्यानंतर बघा इथं रिपीट 7896. काय केलं मी, जो फर्स्टवाला डिजिट आहे याला लास्टला घेऊन घेतला. बघा काय केलं इथं 890 एंडला घेतला. 7896 एंडला घेतला आहे. तर आता याचा बघा, याचा कसा येईल मग 678 आणि 5 स्टार्टिंगला. सॉरी नको, ठीक आहे. 6785 एंडला आले 4 डिजिट नंबर. आता येतो आहे 5 डिजिट नंबर. परत बघा आता 5 डिजिट नंबर. 5 डिजिटला सुद्धा काय टेक्निक यूज कराल तुम्ही, सेम, काहीच चुकीचं नाही. सेम टेक्निक यूज करायची परत. 12,000, बरोबर. 1 2 3 4 5 12,345. परत इथून रिपीट 2 3 4 5 6. काय सांगितलं 23,456, बरोबर. त्यानंतर काय म्हटलं त्याने बघा आता. पुढचा 3 4 5 6 7 आला ना. देन 4 5 6 7 8. सेम 5 6 7 8 9. सेम 6 7 8 9 0, बरोबर. त्यानंतर परत बघा 7 8 9 0 1. करा रिपीट. 1 लिहू शकतो ना आपण, काय प्रॉब्लेम आहे. परत जुनी टेक्निक यूज करू आपण इथून 5 पासून. 5 6 7 8 समोर काय घेतलं आपण 4. सेम टेक्निक, यालाच रिपीट करतो मी आता परत. 6 7 8 4 5 बनला डिजिट.
आपल्याला डिजिट बनणं महत्त्वाचं आहे. कोणता नंबर बनतो हे महत्त्वाचं नाही आहे. 5 डिजिट नंबर हा प्रॉपरली असला पाहिजे. 5 डिजिट नंबरमध्ये बघा आता 0 आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो त्याचा उद्देश परत. नंतर बघा परत यालाच रिपीट करू. 7 8 4 5 6 बरोबर. आता बघा याच्यामध्ये 10 नंबर्स यूज करून मी तुम्हाला 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिटचे 10 नंबर म्हणजे टोटल 50 नंबर मी बनवून दाखवले. टोटल 50 नंबरमध्ये एक ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं असेल तर 0 हा कुठंच 10 प्लेसला नाही आहे का? कुठंतरी तुम्हाला 0 स्टार्टिंगला दिसत आहे का? स्टार्टिंगला 0 आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे, त्याची व्हॅल्यू आपण त्याला कन्सिडर्स करत नाही. ठीक आहे, तर तो राईट साईडला असायला पाहिजे. लेफ्ट साईडला 0 असण्यात काय मतलब नाही. राईट साईडला जो असेल ना तर तो खूप फायद्याचा, बरोबर, म्हणजे त्याची किंमत आपण त्याला कन्सिडर करतो. ठीक आहे, हा झाला प्रॉब्लेम सेट नंबर 1चा पहिला क्वेश्चन. समजला सर्वांना? ठीक आहे, तुम्हाला जर याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की काय प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला परत तो प्रॉब्लेम समजून सांगेल. ठीक आहे, ओके. तर आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 2. ओके, तर प्रॉब्लेम नंबर 2मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, फिल इन द ब्लँक्स. ओके, काय म्हटलं आहे? फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्समध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे ते बघा, सरळ सरळ बघा. आधी काय दिलं त्यांनी? देवनागरी न्यूमेरल्स, म्हणजे आपण त्याला मराठी न्यूमेरल्स म्हणू. ठीक आहे, देवनागरी लिपी आहे त्याला आपण मराठी लिपी आहे असं कन्सिडर करू, बरोबर. दुसरं येते इंटरनॅशनल न्यूमेरल्स. इंटरनॅशनल न्यूमेरल्स आहेत म्हणजे जे आपण इंग्लिशमध्ये यूज करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर. त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे नंबर सिस्टममध्ये, वर्डमध्ये, बरोबर. आता वर्डसाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं आता इथं बघा मराठीमध्ये वाचतो याला 2359. काय म्हटलं? 2359, बरोबर. त्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेला आहे तो 2359. बस यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे म्हणजे वर्ड सिस्टममध्ये लिहायचं आहे. काय दिलं आहे त्यांनी बघा, वर्डमध्ये काय दिलं आहे? 2000, बरोबर. जसं मी इथं बोललो 2000, ते इथं लिहायचं आहे 2000. 300, काय बोललो इथं? 300. 59, काय म्हटलं आहे? 2359, बरोबर. तर चला मग आपण आता सॉल्व करू. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? 32,756. 32,756. तर मग लिहू आपण याला आता इंग्लिशमध्ये 32,756, बरोबर. 32,756. तर बघा आता याच्या पुढे आपण लिहू 32 THIR 32,000. 32,700. इथं कॉमा लिहायचा 700. 100. 756. 56. आलं का? काय लिहिलं आहे? 32,756. बघा 32,756 असंच आपल्याला सेकंड लिहायचं आहे. आता बघा आता यांनी काय केलं आहे? इंग्लिशमध्ये दिलं आहे म्हणजे इंटरनॅशनल नंबर दिला आहे, त्याला आपल्याला मराठीत लिहायचं आहे. तर बघा किती आहे? 67,859, बरोबर. 67,859.
859 बरोबर. हां बघा आता 67,859. आता याला मराठीत कसं लिहिणार? 6ला मराठीत कसं लिहितात? 6 7 बरोबर 859 हा लक्षात. 67,859. आता याला आपण वर्डमध्ये लिहू. 60 SIXTY 67 SEVEN 7,000 67,800 तर कॉमा द्यायचा. ठीक आहे. EIGHT 800 859. बघा मित्रांनो, व्हिडिओ हा लांब होऊ शकते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. व्हिडिओ शॉर्ट करून तुम्हाला न समजलं तर काय फायद्याचं, बरोबर. व्हिडिओ लांब झाला तर चालेल पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे की आपण काय शिकत आहोत. शॉर्ट व्हिडिओ बनवण्यात काही मतलब नाही आहे. ठीक आहे. तर बघा आता दुसरा 4 नंबरचा क्वेश्चन काय सांगितल्याने 1034 याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे 1034 याला नंबर वर्डमध्ये लिहू आपण 1000 1034 4 हे झाला 1034 झाला 4. नंतर पुढचा त्याने काय दिलं आहे बघा. जसं जसं आपण समोरचा म्हणजे पुढचा क्वेश्चनला जात आहे तसं तसं त्यांनी क्वेश्चनची लेवल हाय केलेली आहे. आता काय केलं त्याने वर्डमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला त्याला नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. किती आहे 27. बघा इथे लिहून टाकतो मी 27,000 इथे लिहून टाकतो मी 27,800 म्हणजे 8 and 95 म्हणजे हा झाला 895 लक्षात. 27,895 याला आपल्याला काय करायचं आहे फक्त मराठीमध्ये लिहायचं आता म्हणजे देवनागरी लिपीमध्ये 27,895 27,895 बरोबर. आता अशा प्रकारे तुमचा सेकंड प्रॉब्लेम सेटमधला सेकंड क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व झालेला आहे. आता घेऊ आपण क्वेश्चन नंबर 3 वरती. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे ना तो बघा थोडासा तुम्हाला समजायला हे जाईल पण हळूहळू तुम्हाला समजून जाईल. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटले त्यांनी 3 घेऊया आपण. ॲज ए पार्ट ऑफ द अवॉइड प्लॅस्टिक प्रोजेक्ट एक प्रोजेक्ट आहे अवॉइड प्लॅस्टिक प्रोजेक्ट म्हणून. जिल्हा परिषद स्कूल मेड अँड प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स. काय केले जिल्हा परिषद स्कूलने एक प्लॅस्टिक बॅग्सच्या जाग्यावर पेपर बॅग तयार केल्या आहेत. जसं आपण मार्केटमध्ये जातो ना तर आपल्याला प्लॅस्टिक बॅग्स भेटतात. आपण काही भाजीपाला विकत घेतला किराणा विकत घेतला जर आपण घरून बॅग नाही नेली तर आपल्याला एक पॉलिथिन मिळतं त्याला आपण पॉलिथिन मिळतो त्यानंतर प्लॅस्टिक बॅग. तर एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये प्लॅस्टिक बॅग आपल्याला अवॉइड करायचे आहेत म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळ्या बॅग्स प्रोव्हाइड करायचे ज्या निसर्गासाठी चांगल्या असतील म्हणजे नेचरसाठी चांगल्या असतील. तर त्या कुठल्या आहेत पेपर बॅग. कारण प्लॅस्टिक रिसायकल होत नाही पेपर रिसायकल होते. ठीक आहे. प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर अँड ग्रीन ग्रोसर्स म्हणजे जे किराणा स्टोअर्स आहेत आणि जे भाजीपाल्यावाले आहेत. आता प्रत्येक जणांनी पाहिले असतील किराणा जिथून आपण साखर चहा वगैरे विकत घेतो बरोबर. आपल्याला जे जे अन्नधान्य पाहिजे ते सर्व. आता
ग्रीन ग्रोसर्स म्हणजे काय, जे भाजीपाला विक्रेता, ज्यांच्याकडून आपण भाजी घेतो. काही जणांच्या घराजवळच असतील भाजीपाल्यावाले, जे लोटगाडीवाले फिरतात ना. काही जणांना मार्केटमध्ये जावं लागत असेल, बरोबर. तर त्यांनी काय केलं आहे, प्लॅस्टिक बॅगच्या ठिकाणी पेपर बॅग्स प्रोव्हाइड केल्या आहेत. रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग अँड राईट द नंबर्स इन वर्ड्स. आता आपल्याला त्यांनी काही डेटा प्रोव्हाइड केलेला आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये किती त्यांनी बॅग प्रोव्हाइड केल्या म्हणून. आपला तो डेटा रीड करायचा आहे आणि रीड करून त्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. परत सेम जे आपण जुन्या क्वेश्चनमध्ये पाहिलं, हा डेटा आहे त्यांचा. चला तर मग आपण कोपरगावला त्यांनी काय दिलं आहे, 12,740 प्लॅस्टिक पेपर बॅग प्रोव्हाइड केल्या आहे. त्यानंतर शेवगावला काय केलं त्यांनी, 28,095 बॅग प्रोव्हाइड केल्या. त्यानंतर कर्जतला त्यांनी 31,608 बॅग प्रोव्हाइड केल्या, म्हणजे 31,608 एवढ्या बॅग्स प्रोव्हाइड केल्या. नंतर संगमनेरला त्यांनी 10,972 बॅग्स प्रोव्हाइड केल्या. याला आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे फक्त. बघा, तर याचा ॲन्सर काय राहणार आहे आता. बघा काय म्हटलं त्यांनी, 12,000 12,000 12,700 12,700 740 लक्षात, 740. सेम सेकंड क्वेश्चन, त्याच्यामध्ये काय झालं ना, शेवगावला 28,095 एवढ्या बॅग्स प्रोव्हाइड केल्या. त्याला परत आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे, ठीक आहे ना. बघा ॲन्सर 28 1,000 28,095 ठीक आहे. तर हे लिहिताना एक लक्षात ठेवा, स्पेलिंग कुठं चुकलं नाही पाहिजे. तुम्हाला मेन आहे वर्डमध्ये स्पेलिंग लिहिणे, तर स्पेलिंग आधी लर्न करायचे आणि नंतर लिहायचं, जेणेकरून तुमची मिस्टेक होणार नाही, ठीक आहे. त्यानंतर कर्जतला किती गेले, 31,608. लिहू आपण 31,000 31,600 608 608. सेम संगमनेरला किती प्रोव्हाइड केलं त्यांनी, 10,972 म्हणजे झाला 10,000 900 72 2. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा सेकंड प्रॉब्लेम सेटमधला थर्ड क्वेश्चनसुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता येऊया आपण क्वेश्चन नंबर 4वर. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा. आता
तर बघा क्वेश्चन नंबर 4ला मी तुम्हाला डायरेक्ट शिकवणार आहे इथंच. ठीक आहे. बघा, हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. त्यांनी काय केलेलं आहे, किती रुपये त्यांनी तयार केलेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते कशाच्या बेसवर, तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, म्हणजे 20 रुपयाच्या 1000 रुपयाच्या 20 नोटा त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर 5 नोट्स ऑफ 100 रुपीज, म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोटा त्यांच्याकडे आहेत. आणि 14 नोट्स ऑफ 10 रुपीज, म्हणजे 10 रुपयाच्या 14 नोटा त्यांच्याकडे आहेत. आपल्याला काय केलं त्यांनी, इनडायरेक्टली काय सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीजवळ किंवा रामजवळ काही पैसे आहेत, त्यांच्या वॉलेटमध्ये काही पैसे आहेत. त्यांच्या वॉलेटमध्ये किती रुपये आहेत हे आपल्याला मोजायचे आहेत. मग त्यांनी काय केलं आहे, त्याच्यामधल्या नोटा मोजल्यात. 1000च्या किती नोटा आहेत, 100च्या किती नोटा आहेत आणि 10च्या किती नोटा आहेत आणि कॉईन काय आहेत. मग त्याच्यामध्ये कॉईन काहीच नाही आहेत रामच्या पॉकेटमध्ये, बरोबर. तर मग आपल्याला त्याच्या पॉकेटमध्ये टोटल किती रुपये आहेत ते मोजायचं आहे. तर बघा आपण कॅल्क्युलेशन करू, बरोबर. बघा किती सांगितल्या, 1000 रुपयाच्या 20 नोटा, म्हणजे आपल्याला सिंपल काय करायचं आहे, 20 गुणेला 1000 करायचं आहे. 20 गुणेला 1000. आता 20 गुणेला 1000 केलं तर आपण इथं किती उराला आन्सर, तर बघा इथंचा बघा 20 आणि इथं आहे 1000. तर ज्या वेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो, तर ज्या संख्येने आपण मल्टिप्लाय करतो जेवढे शून्य असतील तेवढे राईटला लिहून टाकायचे, बरोबर. आता बघा हा जो 20 आहे मी याला ॲज इट इज लिहून टाकतो इथं 20. आता इथे किती शून्य आहेत, 1 2 3, म्हणजे किती झिरो आहेत, 1 2 3, 3 झिरोज आहेत. तर 3 झिरोजला मी ॲज इट इज लिहून टाकली इथं, बरोबर. सेकंड, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज, 5 इंटू 100, सेम कॅल्क्युलेशन 5 आणि त्याच्यानंतर इकडे किती झिरो आहेत, 2 झिरोज आहेत, मग 2 झिरो ॲज इट इज. त्यानंतर 14 नोट्स ऑफ 10 रुपीज, 14 इंटू 10, मग परत 1 4 ॲज इट इज लिहिले आणि किती झिरो आहे इथं, 1 झिरो, बरोबर. मग याला इथं लिहिलं 1 झिरो. आता इथं काय करायचं, आपल्याला टोटल अमाऊंट किती आहे ते लिहायचं आहे. तर टोटल अमाऊंटसाठी इकडं मी साईडला लिहितो एक जे आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे. कॅल्क्युलेशन कारण आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरीज करताना प्रॉपरली लिहिणे गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर लिहिले नाही, युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेसच यायला पाहिजे, म्हणजे जर प्रॉपर लिहिले नाही तर तुमचं ॲन्सर चुकू शकते. म्हणून मी इथं एक सेपरेट जागा बनवली. 20,000 नंतर हे किती आहेत, 500. बघा युनिट प्लेसच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100, त्यानंतर 140 140 आणि याची करायची आपल्याला सम. 0 + 0 + 0 0, 0 + 0 + 4 म्हणजे 4, 0 + 5 + 1, 5 + 1 किती झाले 6. 0च्या खाली काही नाही आहे म्हणजे 0, 2च्या खाली पण काही नाही आहे ॲज इट इज झाला 2. किती तयार झाले, 20,640. किती आहेत रामजवळ टोटल अमाऊंट, 20,640 रुपीज हे रामच्या वॉलेटमध्ये आहेत. तसंच सेम एक्झाम्पल सेकंड. आता आपण श्याम घेऊ. आता इथं आपण रामचं वॉलेट चेक केलं, आता चेक करणार आपण श्यामचं वॉलेट. श्यामच्या वॉलेटमध्ये काय सांगितलं त्यांनी, 50 नोट्स ऑफ 1000, 15 इंटू 1000, म्हणजे मग काय झाले 15 आणि इथं 3 झिरोज आहेत, कंटिन्यू 3 झिरोज. 12 नोट्स ऑफ 100 रुपीज, 12 नोट्स ऑफ 100 रुपीज, सेम कॅल्क्युलेशन 12 इंटू 100, सेम 12, 3 झिरोज 2 झिरोज, ठीक आहे. 12 आणि 2 झिरोज. त्यानंतर 8 नोट्स ऑफ 10 रुपीज, 8 इंटू 10, लक्षात, म्हणजे हे झालं 8 आणि किती झिरो आहेत 1 झिरो, 80. 5 कॉईन ऑफ 1 रुपीज. आता 5 कॉईन ऑफ 1 रुपीज, 5 1 जा 5, परत 5 कॉईन ऑफ 1 रुपीज, म्हणजे त्याच्या पॉकेटमध्ये कॉईन आहेत. रामच्या पॉकेटमध्ये कॉईन नव्हते, श्यामच्या पॉकेटमध्ये कॉईन आहेत, बरोबर. तर बघा आता परत सेम मी सांगितलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपरली लिहिणं गरजेचं आहे, ठीक आहे.
पहिले किती आले 15,000, त्यानंतर 12,000. बघा युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100 आणि 1000च्या खालीच 1000 असलं पाहिजे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचं आहे, तर तुमचं कॅल्क्युलेशन प्रॉपर येईल. त्यानंतर 80 रुपीज, त्यानंतर 5 रुपीज. करू कॅल्क्युलेशन म्हणजे ॲडिशन. 0 0 0 प्लस 5 म्हणजे हा झाला 5. 0 प्लस 0 प्लस 8 म्हणजे 8. 0 प्लस 2 तर काही आहे नाही म्हणजे 2. 5 प्लस 1 6. 1च्या खाली 1 म्हणजे किती आलं त्याच्याकडे 16,285 रुपीज. श्यामकडे किती आहेत 16,285 रुपीज. बरोबर. तर जाऊया आपण क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 दोनच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता बघा एकदम सोपी क्वेश्चन आहे, एकदम सोपी, सिम्पल, जास्त काहीच कठीण नाही. जशी मी तुम्हाला आधी डिजिट बनवायची टेक्निक सांगितली होती, तसं स्मॉलर आणि बिगर नंबर बनवायची पण टेक्निक सांगणार आहे तुम्हाला. बघा, राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड यूजिंग द डिजिट्स 4, 5, 0, 3, 7 ओनली वन्स. बघा त्याने काय म्हटलेलं आपल्याला 4, 5, 0, 3, 7. 4, 5, 0, 3, 7 हे 5 डिजिट दिलेले आहेत. 5 डिजिटवरून आपल्याला स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर बनवायचा आहे. स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर बनवायचा आहे. तर आता बघा, स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर बनवायच्या आधी काय करतो मी, सिम्पल टेक्निक सांगतो तुम्हाला. याला चढत्या क्रमने किंवा उतरत्या क्रमने लिहून टाकायचा. आता चढत्या क्रमने किंवा उतरत्या क्रमने म्हटलं तर बघा म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर. बघा सगळ्यात स्मॉल किती आहे 0, देन किती आहे 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 7. झालं आहे. ओके. हा झाला असेंडिंग ऑर्डर याची. बरोबर. आता आपल्याला याचा म्हणणं स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. ठीक आहे. स्मॉलेस्ट, बट त्याने काय सांगितलं आहे 5 डिजिट. हा ऑलरेडी 5 डिजिट आहे, स्मॉलेस्ट नंबर आहे, पण त्याने सांगितलं आहे 5 डिजिट. या शून्याला महत्त्व नाही आहे, या शून्याला महत्त्व नाही कारण तो राईटला आहे. तो जर लेफ्टला असता तर आपण त्याला महत्त्व दिलं असतं. बरोबर. पण तो राईटला आहे म्हणून त्याला महत्त्व नाही आहे सध्या. ठीक आहे. आपण काय करू, याला या शून्याला काय करायचं, जस्ट लेफ्ट साईडला राईटला शिफ्ट करायचं. म्हणजे झाला 3, 0, 4, 5, 7 म्हणजे 30,457. हा झाला याचा स्मॉलेस्ट डिजिट, स्मॉलेस्ट नंबर. आता बिगेस्ट नंबर. ओके. आता बिगेस्ट नंबरमध्ये काय येणार आहे, आपण सरळ जसं आपण याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलं होतं याला उलटं करायचं, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठा नंबर आधी 7, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 0. बघा बिगेस्ट नंबर काय बनला याचा 75,430. काही तुम्ही याच्यामध्ये डिजिट बनवत बसले असते, डिजिट बनवून मग त्याच्यामधला स्मॉलेस्ट नंबर कोणता, बिगेस्ट नंबर कोणता शोधत बसले असते. त्यापेक्षा सोपी टेक्निक आहे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. कुठल्या पण एका ऑर्डरमध्ये असेंडिंग किंवा डिसेंडिंग. जे एक ऑर्डर असणार आहे स्मॉलेस्ट, एक ऑर्डर असणार आहे बिगेस्ट. झालं, काहीच चुकीचं नाही, काही कठीण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय ना, महत्त्वाचा पॉईंट काय, 0 जर स्टार्टिंगला येत असेल म्हणजे लेफ्ट साईडला येत असेल तर त्याला आपल्याला थोडं एक डिजिट राईट साईडला शिफ्ट करायचं आहे. म्हणजे इथं मी 0 स्टार्टिंगला आला होता तर याला काय केलं मी राईट साईडला शिफ्ट केलं, म्हणजे काय झालं याला 30,000 केलं. जर मी डायरेक्ट लिहिलं असतं याला तर हा 0 लेफ्टला आहे म्हणून हा 4 डिजिट कन्सिडर झाला असता, तिथं तुमचं ॲन्सर चुकलं असतं. लक्षात. तर आता बघू आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय म्हटलं ते बघा. 6मध्ये काय म्हटलं त्यांनी. आता बघा क्वेश्चन नंबर 6 थोडासा लेंदी आहे पण एकदम सोपी आहे. बघा, द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. काय म्हटलं त्यांना, काही
गावाचे नाव म्हणजे ठिकाणांचे नाव आणि तेथील पॉप्युलेशन म्हणजे आपण गाव कन्सिडर करू, ठीक आहे. गाव किंवा नगर किंवा एरिया काही पण कन्सिडर करू एक त्याच्यामध्ये, ठीक आहे. शहरामध्ये असाल तर आपण नगर कन्सिडर करू आणि गावामध्ये असाल खेडे भागामध्ये असाल तर आपण गाव कन्सिडर करू. पॉप्युलेशन आर गिवन बिलो. यूज दिस इन्फॉर्मेशन टू ॲन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. आता त्याचं म्हणणं काय आहे की हे इन्फॉर्मेशन यूज करा फॉलोइंग क्वेश्चन ॲन्सर करण्यासाठी, ठीक आहे. 3च क्वेश्चन आहेत. तर बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, ताला म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये 40,642 पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर गगनबावडा म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये 35,777 पॉप्युलेशन आहे. त्यानंतर बोदवड त्याच्यामध्ये 91,256 पॉप्युलेशन आहे. त्यानंतर मोरेगावमध्ये 87,012 पॉप्युलेशन आहे. त्यानंतर भामरागडमध्ये काय दिलं त्यांनी 35,950 पॉप्युलेशन. त्यानंतर वेल्हेमध्ये काय सांगितलं ना 54,497 पॉप्युलेशन आहे. त्यानंतर आष्टीमध्ये 76,201 पॉप्युलेशन आहे. त्यानंतर वाशीमध्ये काय आहे 92,173 पॉप्युलेशन आहे. त्यानंतर मोरवाडामध्ये 890 पॉप्युलेशन आहे. आता क्वेश्चन नंबर 1 बघा, लास्टचे 3 क्वेश्चन नंबर थोडं लाईट दिसणार तुम्हाला, थोडं मी वाचून दाखवतो. पेनमधलं इंक संपत आलेली आहे त्याच्यामुळे थोडा लाईट झाला आहे तो, ठीक आहे. लास्टचे 3 क्वेश्चन आहेत बघा. काय म्हटलं त्यांना, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. त्यांना काय म्हटलेलं आहे की हे जे आपल्याला 7-8 प्लेस दिलेले आहेत, किती आहे टोटल काउंट करू, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 प्लेस आहेत. 9 प्लेसमध्ये ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कशामध्ये आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन. तर बघा आता सगळ्यात जास्त पॉप्युलेशन शोधायचं आहे तर काही नाही करायचं, मी तुम्हाला आधीच सांगितलं शॉर्ट ट्रिक्स काय करायचं आहे की ज्याचा 1000 सगळे बघा 5 डिजिट आहेत, आधी चेक करायचं कोणता किती डिजिट आहे. ऑल नंबर्स आर इन 5 डिजिट, बरोबर. देन ज्याचा 10,000 नंबर बिगेस्ट आहे, ज्याचा 10,000 नंबर बिगेस्ट आहे तो त्याचे पॉप्युलेशन सर्वात जास्त असणार आहे. तर बघा आता इथं स्टार्टिंग बघू 3 4 9 8. आता 9 सगळ्यात मोठा आहे, 9पेक्षा लहान आहे का कुठं, 9 बिगेस्ट आहे. 9पेक्षा मोठा कुठं असणार नाही आहे, ठीक आहे. 9 नंतर 1 आहे, 9 1. आता 9 1 म्हणजे 91पेक्षा मोठा आहे का कोणता ते बघू आपण. 35 आहे, नाही आहे. वाशीमध्ये 92 आहे, बरोबर आहे. म्हणजे वाशीमध्ये 92 दिलेलं आहे. म्हणजे बघा आता ही जी आहे ही पॉप्युलेशन सर्वात जास्त असणार आहे वाशीची, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या प्लेसची पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे तर वाशीची. आणि ती किती आहे पॉप्युलेशन 92,173. आला क्वेश्चन नंबर 1, 92,173, बरोबर. त्याने सांगितलं ना की कोणत्या प्लेसची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे आणि ती किती आहे, एवढंच विचारलं त्यानं, बरोबर. तर क्वेश्चन नंबर 2मध्ये काय म्हणते, विच प्लेस मोरेवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. आता मोरेवाडा आणि मोरेगाव दोघांमध्येच आपल्याला बघायचं आहे. हे झालं मोरेगाव आणि हे झालं मोरेवाडा, बरोबर. आता मोरेगावमध्ये किती आहे 87 आणि मोरेवाडामध्ये किती आहे 85,000 आणि 87,000. पुढच्या डिजिटचा विचार नाही करायचा सध्या, जोपर्यंत इक्वल येत नाही तोपर्यंत पुढच्या डिजिटचा विचार नाही करायचा. सध्या किती आहे 87,000 आहे मोरेगावला आणि मोरेवाडाला आहे 85,000. त्यामध्ये आपण लिहू शकतो अमॉंग मोरेवाडा अँड मोरेगाव. मोरेगाव हॅज ग्रेटेस्ट पॉप्युलेशन.
कोणाला पॉप्युलेशन जास्त आहे? मोरेगावला. तर आन्सर काय येणार याचं? मोरेगाव. काय येणार आहे? मोरेगाव. बरोबर. तर क्वेश्चन नंबर 3 बघा, परत हे थोडं लाईट दिसत आहे, तुम्ही तुमचं बुक बघून त्याच्यामधलं थोडं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, बुकमध्ये वाचून घ्या काय आहे काय नाही. ठीक आहे. विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इट इज. आता सगळ्यात आधी विचारलं होतं सगळ्यात मोठा पॉप्युलेशन, नंतर विचारलं दोघांमधलं कंपॅरिझन, आणि तिसऱ्यांदा विचारलं आहे कोणत्या प्लेसला सर्वात कमी पॉप्युलेशन आहे आणि ते किती आहे. बरोबर. तर आपण परत सेम टेक्निक, बिगेस्टसाठी आपण काय केलं होतं? बिगेस्ट नंबर फाइंड आउट केला होता. तर स्मॉलेस्टसाठी काय करणार आपण? स्मॉलेस्ट नंबर. आता बघा, 40पेक्षा स्मॉलेस्ट 30 आहे, 91 मोठा आहे, 87 मोठा आहे, 35 बघा इथं 35 याला, इथं 35 याला. बरोबर. पण आता मी काय सांगितलं होतं, जोपर्यंत 2 डिजिट इक्वल येत नाही तोपर्यंत तिसऱ्या डिजिटचा विचार नाही करायचा. आता विचार करू आपण थर्ड डिजिटचा. 35 777, 35 9 आहे, इथं 7 आहे, इथं 9 आहे, म्हणजे हा मोठा आहे, आपल्याला पाहिजे स्मॉलेस्ट. 35 7 म्हणजे आता 3 डिजिट बघायचे. 35 कुठं आहे का? इथं, इकडं पण नाही आहे. बरोबर. आता स्मॉलेस्ट कोणतं असणार आहे? गगन बावडा. 35 777 कशाचा स्मॉलेस्ट डिजिट आहे? गगन बावडा. गगन बावडा. गगन बावडाला स्मॉलेस्ट पॉप्युलेशन आहे आणि ती किती आहे? तर 35,777. 35,777. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा नंबर सिस्टमचा नंबर सिस्टमचा प्रॉब्लेम सेट नंबर 2 पूर्णपणे मी सॉल्व करून दिलेला आहे. तर माझी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आधी समजून घ्या प्रॉब्लेम सेट कसा सॉल्व करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व करा. तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट नका करू. मी जे सांगत आहे तेच तुम्ही कंटिन्यू नका करू. आधी समजून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. ओके. तर पुन्हा एक रिक्वेस्ट आहे की माझं शिकवणं किंवा माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, माझं शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल, समजत असेल, तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा ट्यूशन लावण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही घरी बसल्या बसल्याच शिक्षण घेऊ शकणार.